नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा विषयक 1000 प्रश्न या सिरीजमधील महाराष्ट्र विशेष या व्हिडिओतील पहिला प्रश्न. संत गजानन महाराजांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन 1 शेगाव जिल्हा बुलढाणा, ऑप्शन 2 पैठण औरंगाबाद, ऑप्शन 3 परळी वैजनाथ बीड की ऑप्शन डी वरीलपैकी एकही नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 शेगाव जिल्हा बुलढाणा. प्रश्न क्रमांक 2 संत गाडगे बाबा विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन 1 अमरावती, ऑप्शन 2 बीड, ऑप्शन 3 औरंगाबाद की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 अमरावती. नागपूर विद्यापीठाच्या विभाजनाद्वारे 1 मे 1983 रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ म्हणजेच SGBAU पूर्वीचे अमरावती विद्यापीठ हे होते, ज्याचे नाव संत गाडगेबाबा यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन 1 मोझरी जिल्हा अमरावती, ऑप्शन 2 शेगाव जिल्हा बुलढाणा, ऑप्शन 3 पैठण औरंगाबाद की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मोझरी जिल्हा अमरावती. प्रश्न क्रमांक 4 संत गाडगेबाबांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन ए अमरावती, ऑप्शन बी औरंगाबाद, ऑप्शन सी बीड की ऑप्शन डी बुलढाणा. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए अमरावती जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 5 ब्रह्मदेशच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए रत्नागिरी, ऑप्शन बी अमरावती, ऑप्शन सी औरंगाबाद की ऑप्शन डी बुलढाणा जिल्ह्यात. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 6 दीना हे धरण खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 ठाणे, ऑप्शन 2 गडचिरोली, ऑप्शन 3 हिंगोली की ऑप्शन 4 नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 7 दाभोळ ही महाराष्ट्रातील खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन 1 ठाणे, ऑप्शन 2 रायगड, ऑप्शन 3 रत्नागिरी की ऑप्शन 4 सिंधुदुर्ग. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. समुद्राच्या किनाऱ्यापासून आत शिरलेला चिंचोळा फाटा वा भाग म्हणजेच खाडी होय.
प्रश्न क्रमांक 8. पुणे व नाशिक यांना जोडणारा कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे? ऑप्शन 1 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3, ऑप्शन 2 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8, ऑप्शन 3 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13, ऑप्शन 4 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 पुणे की ऑप्शन 4 औरंगाबाद. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 नागपूर जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 10. देहू आळंदी तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत? ऑप्शन 1 गोदावरी, ऑप्शन 2 इंद्रायणी, ऑप्शन 3 पंचगंगा, ऑप्शन 4 सिंदफणा. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इंद्रायणी नदी किनारी. प्रश्न क्रमांक 11. राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? ऑप्शन 1 कोकण, ऑप्शन 2 विदर्भ, ऑप्शन 3 मराठवाडा की ऑप्शन 4 पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 मराठवाडा विभागामध्ये. मागील व्हिडिओमधील स्वाध्याय प्रश्न आहे मित्रांनो. तो प्रश्न असा होता, महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ खालीलपैकी कोठे आहे? आणि ऑप्शन्स होते ऑप्शन 1 अमरावती, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 औरंगाबाद की ऑप्शन 4 बीड येथे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अमरावती येथे. जाता जाता नेहमीप्रमाणे तुमच्या स्वाध्याय अभ्यासासाठी एक प्रश्न देऊन जात आहे मित्रांनो, ज्याचे उत्तर आपणास पुढील व्हिडिओमध्ये मिळेल. आणि हो आपणास उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर प्रश्न आहे, औद्योगिकदृष्ट्या सर्वात मागासलेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन 1 बुलढाणा, ऑप्शन 2 अहमदनगर, ऑप्शन 3 गडचिरोली की ऑप्शन 4 नंदुरबार जिल्हा. आजच्या व्हिडिओतील प्रश्न आपणास कसे वाटले हे कमेंट करून अवश्य सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जनरल नॉलेज विषयक मराठीतील स्पर्धा विषयक मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि आपण आज काही नवीन शिकला आहात असं जर आपणास वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. हॅपी लर्निंग.